बंद करून कधीच विश्वास करू नका, नाहीतर तुमची चांगलीच वाट लागली म्हणून समजा. आज ॲनिव्हर्सरीच्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत खूप मोठा धोका केला. माझा नवरा मला बोलला की ही चेरी मी स्पेशल तुझ्यासाठी ठेवलेली आहे आणि मी पण विचार न करता ती चेरी खाल्ली. आणि ही चेरी एवढी जास्त खराब लागत होती, असं वाटत होतं की कुठली तरी औषधच मी खाते की काय. आणि माझी सगळी तोंडाची चव खराब झाली. मला खूप जास्त राग आला होता आणि माझा नवरा मस्त हसत होता. याचा बदला मी लवकरच घेणार होती, म्हणून मी त्यांना मॉलमध्ये घेऊन गेली आणि आज तर मी त्यांना चांगलाच चुना लावणार होती. मॉलमध्ये सगळे लोक माझ्याचकडे बघत होते आणि मला छान कॉम्प्लिमेंट पण देत होते. माझ्यापेक्षा जास्त माझा नवराच लाजत होता आणि हे सगळं बघून मला खूप जास्त हसायला येत होतं. त्यानंतर आम्ही गेलो गिफ्ट घेण्यासाठी आणि मी मस्त महागातलं गिफ्ट सिलेक्ट केलं. मला असं वाटलं एवढं महागाचं गिफ्ट माझा नवरा नाही बोलेल. त्यानंतर मी थोडी रुसेल, फुगेल, थोडा ड्रामा करेल आणि नंतर मी ती गोष्ट घेऊन मागेल. पण असं काही झालंच नाही. माझा नवरा लगेच रेडी झाला आणि ते गिफ्ट घेण्याची माझी पूर्ण मजाच घालवली. मला नवऱ्याकडून इझिली मिळालेले गिफ्ट बिलकुल पण आवडत नाही. मला रुसून फुगून घेतलेले गिफ्ट जास्त आवडतात. तुम्हाला कोणते गिफ्ट आवडतात? इझिली मिळालेले की रुसून फुगून घेतलेले? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.